नमस्कार, मी श्वेता. लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र टॉप 10 हे बुलेटिन. एक नजर टाकूया महाराष्ट्रातल्या ताजा घडामोडींवर. धुमाकूळ घालणाऱ्या कोपरगावच्या बिबट्याला गोळ्या घातल्या गेल्या. नगरचा बिबट्यालाही मारण्याची परवानगी. लोणावळ्यात स्थानिक कॅब चालकांची गुंडगिरी. बाहेरच्या चालकाला बेदम मारहाण, गाडी फोडल्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल. नवी मुंबईतील मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल. परवानगी शिवाय केले महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. माकडांची मस्ती. मुंबईकर तरुणीला चांगलीच महागत पडली. दगड घरंगडत येऊन डोक्यात पडलाय. तरुणीला गंभीर दुखापत. नागपुरात आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा. भाजप नेत्यांच्या हत्येनंतर नागपुरात तणाव. संतप्त नागरिकांनी केले रास्ता रोको. नागपूर मानकापूर येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. पतीवर गुन्हा दाखल. शक्य तिथे महायुती, पण घटक पक्ष विरोधात असले तरी ते शत्रू नाही. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. जालन्यात निकृष्ट दर्जाचा सिमेंट रोड हाताने उखडला. ग्रामसेवक आणि इंजिनियरवर कारवाईची नागरिकांकडून मागणी. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 मंजूर केलंय. 1,500 कोटी रुपयांची केली तरतूद. आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची चोख आणि वेगवान कामगिरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल 25 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलंय. यासोबतच महाराष्ट्राचं बुलेटिन इथेच समाप्त होत आहे. तुम्ही बघत राहा लोकवाहिनी मीडिया नागपूर.